सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांच्याकडून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा एकदा रिमाइंडर नोटीस पाठवण्यात आली आहे। 17 ऑगस्टला ही रिमाइंडर नोटीस पाठवण्यात आली आहे। यापूर्वी 9 जुलै 2026ला सच्चिदानंद सिंह यांच्याकडून नोटीस पाठवण्यात आली होती। त्यामध्ये सुनेत्रा पवार यांच्या 26 फेब्रुवारी 2026 रोजी पक्षाच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीवर आक्षेप घेण्यात आला होता। त्यानंतर आता पुन्हा एकदा सच्चिदानंद सिंह यांच्याकडून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना रिमाइंडर नोटीस पाठवण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांच्याकडून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना 9 जुलै 2026ला एक नोटीस पाठवण्यात आली होती। 9 जुलै 2026ला सुनेत्रा पवार यांची 26 फेब्रुवारी 2026 रोजी पक्षाच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीवर आक्षेप घेण्यात आला आहे। 26 फेब्रुवारीची निवडणूक घटनाबाह्य आहे। या प्रक्रियेसाठी निवडणूक प्राधिकरण नव्हते, तसेच सच्चिदानंद सिंह आणि इतर राष्ट्रीय प्रतिनिधींना नामांकन भरणे, निवडणूक लढवणे किंवा मतदान करण्याची संधी देण्यात आली नसल्याचा उल्लेख या नोटीसमध्ये करण्यात आला होता। त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी रिमाइंडर नोटीस पाठवली आहे। त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे।